आरुषा काय सेंट लावून आणि आमच्या गावा जत्रेला चाललोय. कामावर असून मी जत्रेला चाललोय. आलोय 2 घास खाल्ले तर जत्रेला चाललोय आता मी फिराय घेऊन मिसेसला. कुठून शिकतो एवढे नवीन मिसेस वंगाळवाणी दिसते ना मागचं बॅकग्राऊंड. गरीब आहे आम्ही. गरीब नाही आळशी कठाळे तुम्ही, याला गरिबी नाही म्हणते. नाही मग काय खराब म्हणतात ठेवायच्या वस्तू सगळ्या घाण करून त्याला गरिबी म्हणतात का? कोणाला उचलून रुमाल तांदूळ पुसायचं. तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोव्याची जत्रा आणि मी पण स्वतः पहिल्यांदाच बघणार आहे. चला तर मग जाऊया. इथं खूप दिवसापासून राया म्हणून गाव आहे, तिथं ना यात्रा भरलेली आहे, पण ह्यांनी मला नेलंच नाही. तर आज कामात म्हणजे जेवायला आलेल्या सुट्टीत आम्ही यात्रेत फिरायला चाललोय. मी तर पेंट का नीट कपडे नाही बदलले, असंच चाललंय कारण आम्हाला कॅमेरा घ्यायची. स्वतःचा मालक पण इतका त्याच्या बिझनेस बद्दल हे नसेल एवढा कामगार त्याच्या कामाबद्दल. माझं तत्व आहे, एक गोष्ट करायची म्हणलं तर एकच गोष्ट करायची, नाही तर नाही करायची. मन लावून करायची ती पण. हात नाही टेकवल्या उठता नाही पटकन. भिकाऱ्यागत अवतार घेऊन चालले. गरीब म्हणायचं गरीब आहे आपण. गरीब पण चांगली टापटेप राहू शकतात, मला गरीबी नाही म्हणते. आम्ही ह्या राहतो ना ह्या एरियात कुत्री लई आहे बरं का. म्हणजे ती पांढरी केसाळवाली कुत्री असतात ना, ती पण इथं लई बघा. इथं नाही की घर आहे अशी म्हणजे बंगल्यासारखं, त्यांच्याकडं बघा ह्या मोकार ती पांढरी केसाळलेली कुत्री. आणि ही इथं काय म्हणतात तशी रिकामी कुत्री तर मोकार या रस्त्यांनी सगळीकडं. आमच्या घरापुढं पण इतकी कुत्री ना वैताग आणतात. तर आज यात्रा होती ना, ती कुठं होती रायामध्ये होती, जे की मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी पोचलो इथं यात्रेत आणि यात्रा खूप दिवसापासून आहे म्हणजे 4-5 दिवस झाले, ते पण मला ह्यांनी नेलंच नाही. काम आहे म्हणून. आणि आज आम्ही काम सोडून चाललोय म्हणजे 1 तासाच्या ब्रेकमध्ये. अर्ध्या तासात आम्ही जाऊन वापस येणार आहे. आणि हे चांगलं 4-5 किलोमीटर लांब होतं बरं का, त्याच्यामुळे लई टाईम लागला जायलाच. त्याच्यामुळे काही जास्त शॉपिंग नाही केली, पण जेवढी पण गेली तुम्हाला दाखवते काय काय केले. ओके. पाणी तापायचं असते काय? वाव, कप घ्यायचं का? कुठे गेला माणूस? पाऊस इथं गेलता का तुम्ही? नाही ना, इथं सेल आहे. आता तू गाडी लावून पण खेळू शकत होता ना. तुम्ही पण खेळा की. मला नको. ते नंबर टोटल जाऊन जाय बघ. 12, 18, 24, 20, 23. एवढ्या जवळ येणार पण नाही. नसतं ना. हा.
अच्छा त्या नंबरनुसार आहे काय असं काही हे लागलं तरी आपल्याला ती लागू दे. LED लागू द्या. कुठं टाकायचे बॉल? याच्यात टाकायचं अच्छा असं. सगळं टोटल करून म्हणजे संख्या येईल ते. अच्छा अरे नीट नंबर पकडून टाक ना. तसं नाही जात. हा का? हा हे असलेलं आवडतं बाबा काही पण काल 100 घालावलेत. अरे कितना हो गया जी? 2 2 4 10 11 12 14 हो गए ना? एक डालेगा तो मिलेगा क्या कुछ? हाँ ना? 14ला माझाची बॉटल आहे. नसीब भाई गया. It broke. 14 एवढं भारी. ठीक है इतना ही बस आज के दिन. ठीक है. थंड पण नाही येते तर. जितलं ना पाणी. काय टॉवेल पेपर्स पण आहेत. स्पायरल स्पायरल. चल ना तोपर्यंत करू. आवाज दे. काय नाही घ्यायचं. ड्रेस पेटून गेलो होता ना. हा पुढे तिकडे दिसली तसं नाही ना. दुसरं पाहिजे कानातलं नाकातलं गळ्यातलं हातातलं पायातलं सगळ्यातलं येतं नाही. हां चाळण कितीला आहे चहाची? छोटा है क्या उससे? हाँ मस्त असं टाइम काढून यायला पाहिजे. ते आयफोनचा कवर भेटेल बहुतेक तिथं. झाली किकला मारल्यावर लगेच झाले. गुटले स्टँड. झालं की आता तिथं ते घ्यायला थांबलो आणि गाडी बंद केली होती वाटतं. त्याच्यानंतर गाडीच चालू आहे ना. किती किका मारल्या गाडीच चालू आहे ना. त्या दुकानदारांनी पण किका मारल्या तरी काय गाडी चालू आहे ना. तर म्हणलं आता डबल स्टँडवरच लावावं लागेल मग चालू होईल. मग आम्ही थोडी जरा पुढं घेतली. तिथे लई चिखल होता. चिखल पण मग करत होतं बघितलं असेल. मग थोडी पुढं घेतली. मला खाली बसवलं परत तिथं खुर्चीवर आणि मग गाडी डबल स्टँडला लावून किका मारल्या. तेव्हा पुढं बिचारी चालू झाली. नाही ना आयफोनला कवर पण आता जाऊ दे. मी करून ऑर्डर. एक 47. जायचं का मग कर. मला एकदम भारी वाटली इथं. कारण आहे ना तुम्ही सगळ्या दुकानात आहे ना डायरेक्ट गाडीवरनं जाऊ शकत होता. काही गरज नव्हती उतरून जायची किंवा काय असं. म्हणजे नाही का प्रत्येक दिवसाच्या पुढं गाडीवरनं जात होता. म्हणजे मोकळ्या मैदानात होता आणि रस्ता बिस्ता पण सगळीकडे होतं. एकदम भारी. पण तेच
बस बस चल आता इथं नाही टाइम व्हायचा अजिबात नाही चला नाटक नको करू बाबा चल चल थांबण बिंबा कप घ्यायचे बाबा असले नीट तर 100 रुपये 2 देत असेल तर घेऊ नाही तर चलो हा तिथं पण दुकान आहे चांगलं खायला घ्यायचं म्हणलं आणि तुला काही लाडू का काय कुठे आहे का बारकाले का भा आहे ना शॉपिंग करण्यासारखं खूप होतं पण आम्ही शॉपिंग करण्यासाठी नाही तर ब्लॉग बनवण्यासाठी गेलो होतो त्याच्यामुळे काही जास्त शॉपिंग केली नाही कारण टाईम होणार होता बघितल्यासारखं किती टाईम झाला चाललं होतं त्याच्यामुळं लय काही जास्त घेतलं नाही आणि लगेच निघलो मग घरी यायला असा टाईम पाहिजे होता डायरेक्ट असं 2-4 तास लय भारी भारी होतं तिथं सगळ्या वस्तू वगैरे मस्त खायला घ्यायचं ना म्हणलं काय घ्यायचं असेल तर लाडू बिडू काय पुसणे बिसणे मी आणलेलं मातीचे काहीच नाही हे करून दिलं नाहीतर मस्त होतं नाही ना मला काम आवडलं ना. गेलो आणि पळत पळत आलो पण लागते का चांगलं असं काढून खाते गो मी तिखट नाही लागत ते पण तिखट पाहिजे होता सांगा पण तिखट बनव तुमच्या खानदानात कोणी खाल्लं ना $200 बाहेर मग हे चांगलं आहे ना आपल्याला वापरायला छान आपलं यार लवकर न्यायला पाहिजे होतं तुम्हाला इथे मस्त आहे खा ना असं फिरायला पण इतकं भारी भारी म्हणजे बघायला दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं वस्तू पण आपल्यापेक्षा भारी म्हणजे तिकडचे आहे ना गावाकडच्या यात्रेमध्ये नाही मिळत असं इकडे भारी व्हरायटी अरे तसंच खाणार नाही बाबा तुमच्या खानदानात कोणी खाल्लं नाही गरीब कप होणार नाही काय माहिती हे बघा हे कप आणले 100 रुपयाचे 6 घरी येऊन नेमके मी आणले नव्हते आमच्या घरी मस्त कप होते पण काय मी नाही डोकं चालवलं म्हणलं कशाला लागतात पण इथं आल्यावर चहा प्यायला लय जाणीव लागत पडत होती सो आणले हे काय 3 दिवस जरी घासले नाही तरी नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर आता हे झाऱ्या कारण आमच्याकडे झाऱ्या नव्हता तळायला भजे बिजे करत होतो आम्ही हे आणि हे बटरफ्लाय आणले किती काय माहिती 2च आहेत का काय 4च बटरफ्लाय आहेत वाटतं इथे लावते भिंतीला जरा व्हिडिओ बनवतो ना मग चांगलं दिसेल म्हणून घेतले 50 रुपयाचे असू दे आता काय आणि ते जिंकले ना त्यात हे जिंकले हे तसंच राहणार आहे मी काही पिणार नाही द्यायला पाहिजे होतं रवशत माझ्या लक्षात नाही आलं कावेरी 10 रुपयाचा हा 10 रुपयाचा खेकडा ही नेल पेंट आणली ही लावून दाखवते मी आणि ह्या बांगड्या हातात बांगड्या असतात ना माझ्या 50 रुपयाच्या ह्या ही 20 रुपयाचं हे 10 रुपयाचं आणि हे 10 रुपयाचं वाटतं काय माहिती ते बांगड्या तर छान दिसतात त्या हातात नेल पेंट मला वाटलं काळी ही जरा फिक्कट आहे चमकी वगैरे मस्त आहे पण कलर जरा फिक्कट निघला काळा पाहिजे होता काळा जरा पण ठीक आहे छान आहे ग्लिटर वगैरे आहे मला आवडतात असे ग्लिटरचे तर बाय बाय सगळ्या बटनाला पण फॅन चालू आहे तर मग मी लावले ना तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि गाडीवर फिरले की असेच केस होतात माझे सो बाय बाय आणि भिंतीला लावून दाखवते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे तुम्ही बघसालच कसं दिसते ते भिंतीवर पिशवी पण हटवायला लागेल तुम्ही छान दिसेल लुक जरा घराचा